अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, धनशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण श्री गुरुचरित्र परमपवित्र असा वेदतुल्य हा ग्रंथ आहे। तर ह्या ग्रंथ वाचनाने किंवा गुरुचरित्राच्या पारायणाने काय होतं तर ते आपण आता जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गुरुचरित्र पारायण केल्याचे अनेक असे फायदे आहेत आणि ते गुरुचरित्राचं पारायण केल्याने काय होतं तर त्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत नसतील तर ह्या गुरुपौर्णिमेपासून, आता जी गुरुपौर्णिमा येते तर त्याच्या 7 दिवस अगोदर तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच सुरुवात करा। जर तुम्ही तो ग्रंथ कधीही वाचलेला नसेल किंवा याचं पारायण कधी केलेलं नसेल तर याचं पारायण नक्कीच करा। तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवर हा एक प्रभावी असा उपाय आहे, तर तुम्ही नक्कीच करा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळवण्याचं हे एक साधं आणि अगदी सोपं असं प्रभावी असं हे शस्त्र आहे। तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जर करत नसतील तर कृपया करून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा। आणि आता गुरुपौर्णिमा येते म्हणून तुम्ही ते नक्कीच करू शकतात। तर गुरुचरित्र पारायण केल्याने काय काय होतं, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचा आपल्याला कसा अनुभव येतो तर ते आता आपण जाणून घेणार आहोत। तर जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुमच्या घरात काही वास्तुदोष असतील किंवा वास्तुदोषामुळे जे काही संकट येत असतील किंवा जे काही आपले दुःख येत असतील तर त्यामुळे हे केल्याने, गुरुचरित्राचं पारायण केल्याने ते नक्कीच दूर होतं। तसंच घरामध्ये असंख्य प्रकारचे काही दुःख संकट असतील, मानसिक अशांतता असेल, त्याचप्रमाणे घरात व बाहेरील सार्वजनिक तसंच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्येला सामोरं जावंच लागतं। आणि जीवन म्हटलं की समस्या संकट हे आलीच, तर त्यातून आपण कसा मार्ग काढायचा किंवा जी संकट येतात तर त्या संकट येतात पण त्यांची तीव्रता कमी कशी होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे। आणि संकट पूर्णपणे तर नाही जाऊ शकत का, कारण आपलं जे प्रारब्ध असेल, आपलं जे कर्म असेल तर त्यानुसार आपल्याला ती कर्मफळ भोगावीच लागतात। आणि मला तरी वाटतं की कर्म असतील म्हणजे जे काय भोग असतील आपले प्रारब्धाचे तर ते भोगूनच संपवलेले चांगले। पण त्यांची जी तीव्रता असेल तर ती आपण सहन नाही करू शकत, म्हणजे खूप मोठं संकट येणार असेल तर ते संकट खूप मोठं न येता ते अगदी छोट्या स्वरूपात आपण ते फेस करू शकतो। आणि ते संकट फेस करण्याची जी शक्ती असेल, जी ऊर्जा असेल, जे धैर्य असेल तर ते आपल्याला परमेश्वराची सेवा केल्याने मिळतं। आणि म्हणूनच आपण देवाची सेवा करत असतो। काहींना असं वाटतं की अरे एवढं देवाचं करतात मग यांच्यावर संकट का येतात, पण संकट येणं किंवा जे काही दुःख आपल्या नशिबात येत असतात किंवा जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण जे काही फेस करत असतो तर ते आपलं पूर्व कर्म कसं आहे त्यानुसार आपल्याला ते फेस करणं भागच आहे। आणि ते आपण भोगूनच संपवायचं असतं, पण आपल्याला ते संकटांना सामोरं जाण्याची आपल्याला शक्ती मिळावी। कारण अतिशय जेव्हा मोठी संकटं येतात तर त्यावेळी आपण खूप खचून जातो आणि अशा वेळेला आपल्याला जर परमेश्वराची आपण सेवा आधीपासूनच करत असू तर त्यावेळेला आपल्याला संकटांना सामोरं जायची नक्कीच शक्ती मिळते। आणि ज्या संकट येणार असतात किंवा ज्या दुःखामध्ये आपण असतो तर त्याची तीव्रता देखील कमी होते। म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्याला जी संकट येणार असतात तर ती संकट, काही संकट तर आपल्याला कळतही नाही, गुरुकृपेने ती आपल्यापर्यंत न पोचताच ती संपतात किंवा ते आपल्याला कळतही नाही की गुरुकृपेमुळे येणारी, म्हणजे काही अशी अनेक संकट असतात की ती परमेश्वर कृपेमुळे आपल्याला ती जाणवतही नाही, आपल्याला कळत देखील नाही की आपल्याला परमेश्वराने ह्या संकटातून वाचवलं असं। कारण आपण जर कधी कोणासाठी काही करतो तर आपण कधी ना कधी ते चुकून तरी आपल्याकडून त्या व्यक्तीला नाही पण कोणाजवळ तरी आपल्याने ते बोललं जातं, अनावधानाने का असे ना, पण ते आपल्या तोंडातून निघतंच। आणि पण परमेश्वराचं असं नसतं, परमेश्वर हा आपल्यासाठी खूप काही करत असतो पण तो आपल्याला कधी असं दाखवत नाही की मी तुला ह्या ठिकाणी वाचवलं होतं, इथे तुझं मी रक्षण केलं होतं,
असं परमेश्वर आपल्याला कधीही बोलून दाखवत नाही किंवा आपल्याला ते कळूही देत नाही. म्हणून आपण जर देवाची सेवा केली तर जे छोटी मोठी संकटं असतात तर ती आपल्या नकळतच ती निघून जातात. आणि जर काही मोठं संकट असेल ते आपल्या प्रारब्ध कर्मामुळे, आपल्या जे पूर्वकर्मामुळे ती आपल्याला भोगावी लागतात, तर त्यावेळेला परमेश्वर आपल्या सोबत असतो आणि त्या संकटामध्ये तो आपल्याला मार्ग दाखवायचं काम करत असतो. म्हणून आपल्याला देवाची सेवा करायची असते. आणि गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केलं आणि जर ते तुम्ही संकल्पयुक्त केलं तर नक्कीच तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो. म्हणून जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत नसतील तर नक्कीच करा, कारण जे स्वामी भक्त आहेत, जे सेवेकरी आहेत, त्यांना याचं महत्त्व माहीत आहे. पण ज्यांनी गुरुचरित्र पारायण कसं करावं किंवा केलेलं नसेल आत्तापर्यंत, तर हा व्हिडिओ माझा फक्त त्यांच्याचसाठी आहे. कारण असे खूप जण असतात की त्यांना पारायण करायचं असतं पण ते कसं करायचं, त्याचे नियम खूप आहेत किंवा कडक नियम आहेत असंच सर्वांना माहीत असतं. आणि म्हणून आपण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याअगोदर ते करण्यासाठी म्हणजे आपल्याला खूप वेळ लागतो. चांगलं कर्म करण्यासाठी नेहमीच वेळ लागतो आणि म्हणून ते आपल्याकडून होत नाही. पण गुरुचरित्राचं पारायण करणं खूप कठीण देखील नाही आहे. ते तुम्ही एकदा केलं तर त्यानंतर तुम्ही ते नक्कीच वारंवार करणार एवढा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून ही अशी जी छोटी मोठी संकटं असतात तर ते आपल्याला नकळतच निघून जातात. म्हणून गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा. आणि हे अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे, याचं पारायण तुम्ही स्वतः करा आणि स्वतः याचा अनुभव घ्या. आणि जे काही वास्तुदोष असतील किंवा आपले जे पितृदोष असतील ते देखील याच्याने जातात. आणि अगदी वेदांप्रमाणेच याला मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होतील. जसं की ज्यावेळी एखादी गंभीर संकट असेल आणि आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर ते येतं आणि अशा वेळेस काय करावं हे आपल्याला सुचत नाही, तर त्यावेळेस या अमृततुल्य अशा ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं तर संकटातून नक्कीच बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग मिळतो. जसं की मी सांगितलं की एखादं संकट येणार असेल, छोटी मोठी संकटं तर ती आपल्याला नकळत निघून जातात गुरुकृपेमुळे. पण काही जर मोठी संकटं असतील तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि त्या संकटाला सामोरं कसं जायचं याची शक्ती आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्यामुळे नक्कीच मिळते. आणि त्याचप्रमाणे जे दत्त उपासक आहेत तर ते नेहमीच सांगतात की ह्या ग्रंथामध्ये, आणि हा जो ग्रंथ आहे तर तो फक्त आणि फक्त नुसता ग्रंथ नसून तर त्यात ज्या ओवी आहेत, त्यात जे श्लोक आहेत किंवा जे अक्षरं आहेत तर ते अतिशय प्रभावी असे अक्षर आहेत आणि एखाद्या मंत्रप्रमाणे आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा आधी व्याधी किंवा कुठलेही आजार असतील तर या गुरुचरित्राच्या वाचनाने ते नक्कीच नष्ट होतात आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्यांची मदत होते. आणि गुरुभक्तीतून मनात आपल्याला गुरुभक्ती जर आपल्या मनात जागृत झाली तर जी काही छोटी मोठी दुःख असतात तर ती निघून जातात आणि आपली श्रद्धा दृढ होत जाते. आणि गुरुचरित्राचं पारायण तुम्ही स्वतःही करा. आणि जे कोणी संकटात असतील, जे कोणी दुःखात असतील, कारण जीवनात अनेक प्रकारच्या समस्या आपण फेस करत असतो, तर अशा लोकांना नक्कीच तुम्ही गुरुचरित्र पारायणाविषयी देखील सांगा. आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाविषयी देखील नक्कीच सांगा. कारण आपल्या सांगण्यामुळे जर त्यांचं दुःख हलकं होत असेल किंवा त्यांना जर काही त्याच्यातून मार्ग मिळत असेल तर ही अतिशय पुण्याची गोष्ट आहे आणि ही देखील एक सेवाच आहे. म्हणजे स्वामी महाराज किंवा आपले गुरु माऊली नेहमीच सांगतात की स्वामी सेवेचा, गुरुसेवेचा तुम्ही प्रचार आणि प्रसार करा, ही देखील एक सेवाच आहे. म्हणून जो कोणी अडचणीत असेल तर त्याला आपण शारीरिक आर्थिक मदत आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे तर आपण करायचीच. आणि त्याचबरोबर त्याला हा जो सेवेचा मार्ग आहे तर तो सांगायला चुकूनही विसरायचं नाही. खूप अतिशय सेवा मार्ग हा अतिशय चांगला असा मार्ग आहे आणि ही देखील एक स्वामींचीच सेवा आहे. म्हणून नक्कीच याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण स्वतःच्या घरामध्ये जर गुरुचरित्र वाचन केलं तर जे काही म्हणजे घरात जे अस्वस्थ किंवा निगेटिव्हिटी असेल तर ती देखील नक्कीच निघून जाते आणि अतिशय आनंदाने, अतिशय चैतन्याचं प्रसन्न असं वातावरण घरात निर्माण होतं.
म्हणून गुरुचरित्राचं पारायण हे करायला हवं. त्याच्याने देखील आपल्याला नक्कीच फायदा होतो. आणि प्रखर असे जे पितृदोष असतात, कारण पितृदोषमुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि ते आपल्याला कळतही नाही. जेव्हा सुरुवातीला आपल्याला कळत नाही की एवढी संकटं का येत आहेत. म्हणजे जसं की आपण एखादं कुठलंही काम करायला घेतलं तर ते पहिल्या प्रयत्नात कधीच होत नाही. आपण वारंवार ते प्रयत्न करत असतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कितीही चांगल्या पद्धतीने ते काम केलं, कितीही काळजीपूर्वक केलं, तरीही ते कुठे ना कुठे फसतं आणि काही ना काही त्याला अडथळे येतातच. म्हणजे आपल्याला वाटतच नाही की अरे आपण तर हे एवढ्या चांगल्या पद्धतीने केलं तरी असं का घडलं, असं का घडलं, आणि असंच आपल्या मनात येत असतं. पण असे अनेक संकटं असतात किंवा काही जसं काही अपघात असतात किंवा म्हणजे काही आपल्या चुकांमुळेही होतात, पण काही आपल्या चुका नसताना सुद्धा आपल्याला ते सामोरं जावं लागतं संकटांना. आणि हे जे काही गोष्टी अशा घडत असतात म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्याला वाटतं की अरे मला असं कधी वाटलंही नव्हतं की असं होऊ शकतं, असं कसं झालं, माझ्याच बाबतीत का असं नेहमी होत असतं. जेव्हा आपल्याला असं वाटतं तर त्यावेळेला हे सर्व काही घडत असतं. तर ते आपल्याला पितृदोष जो असतो आणि वास्तुदोष असतो, तर त्यामुळे हे सर्व काही घडत असतं. म्हणून जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त केलं तर जे काही प्रखर असे पितृदोष असतील तर ते सुद्धा निघून जातात आणि आपलं सदैव रक्षण होतं. पितृंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि जे पितृदोष आपल्याला लागलेला असतो म्हणजे आपल्याने काही व्यवस्थित सेवा झाली नसेल किंवा नंतर देखील ज्या काही गोष्टी असतात त्या आपण करू शकलो नसू आणि म्हणून आपल्याला पितृदोष असतो आणि त्याचं आपल्याला ते संकटांना सामोरं जावं लागत असतं. म्हणजे जसं काही ना काही घरामध्ये काही ना काही घरामध्ये नेहमीच घडत असतं आणि म्हणून मग तर ते सर्व काही पितृदोषमुळे होत असतं. आणि म्हणून यावर एक प्रभावी उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण. आणि गुरुचरित्र पारायण केल्याने पितृदोष देखील निघून जातो आणि आपलं सदैव रक्षण होतं आणि पितृंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले जे पितृदेव असतील तर त्यांना सद्गती प्राप्त होते. म्हणून गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करायचं. आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्र हा ग्रंथ फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही, कारण गुरुचरित्र हे अतिशय वेदतुल्य असा हा ग्रंथ आहे आणि त्याच्यातून घेण्यासारखं खूप काही आहे. म्हणून तो फक्त की चला आपल्याला 7 दिवसाचं पारायण करायचं आहे, 3 दिवसाचं पारायण करायचं आहे, या दिवशी एवढे अध्याय संपवायचेच आहेत, फक्त असा विचार मनात ठेवून ते अजिबात करायचं नाही. गुरुचरित्र पारायण करताना त्या ओवीचा, त्या शब्दाचा आपल्याला अर्थ न अर्थ कळायला हवा. काही याच्यामध्ये आपल्याला अर्थ नाही कळाला, पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपलं सर्व लक्ष ती काही जी ओळ आपण वाचत असतो त्यात आपलं सर्व लक्ष असायला हवं आणि त्याच्यात नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपल्याला कळायला हवं. आणि जर ते गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे ते जर आपल्याला कळलं तरच आपल्याला ते गुरुचरित्र ग्रंथ वाचल्याचं समाधान मिळेल आणि तरच त्याचं आपल्याला जे फल असेल तर ते नक्कीच मिळतं. फक्त वाचायचं म्हणून ते बिलकुल वाचायचं नाही, ते समजून घ्यायचं आहे की त्याच्यात नेमकं काय सांगितलेलं आहे ते. आणि हा अतिशय म्हणजे आध्यात्मिक आणि आपल्या जी आध्यात्मिक जीवन नीतिमूल्य आहेत तर ते जपून कसं जगावं याचा एक छान असं उदाहरण त्यात आहे. आणि म्हणून ह्या ग्रंथाचं नक्कीच तुम्ही देखील वाचन करा, पारायण करा. आणि तसंच एखादी विशिष्ट समस्या असेल म्हणजे जसं काही विवाह असेल, शिक्षण असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर यामध्ये देखील आपण संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण आपण जर केलं तर नक्कीच तुम्हाला याचा 101% तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल. अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आहे. तुम्ही याचं नक्कीच मनापासून आणि अगदी पूर्ण अंतःकरणापासून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा, तुम्हाला नक्कीच याचे अनुभव मिळतील. आणि तर 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत आहे आणि त्याचसोबत तुम्ही 7 दिवसात काही नियम पाळायचे असतात आणि हे नियम तुम्ही नक्कीच पाळायचे. आणि त्यात खूप कडक असे नियम नाही आहेत, पण जेवढी ते नियम सांगितलेले आहेत तेवढं आपण पाळायचा प्रयत्न करायचा. कारण काहींना असं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप कडक आहेत
आणि म्हणून ते पारायण करत नाही. पण असं काही नाही आहे. तुम्ही एकदा समजून घ्या त्याचे नियम काय आहेत आणि कसं ते वाचायचं आहे. बस एकदा जर तुम्ही तो ग्रंथ वाचला तर तुम्हाला तो एवढा आवडेल आणि एवढे त्याचे अनुभव तुम्हाला मिळतील की तुम्ही त्याचं अगदी महिन्याला एक पारायण तुम्ही नक्कीच करणार. एवढा सुंदर आणि अगदी छान असा तो ग्रंथ आहे. कारण तो वाचायला सुरुवात करतो आपण त्यावेळेला आणि जेव्हा तो वाचून पूर्ण होतो, म्हणजे 7 दिवसाचं पारायण असेल किंवा 3 दिवसाचं असेल, तो ग्रंथ जेव्हा वाचून पूर्ण होतो, पारायण पूर्ण होतं, तर त्यावेळेला जेव्हा आपण शेवटचा अध्याय वाचतो तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की त्यावेळेला असं वाटतं की हा ग्रंथ संपूच नये असं वाटतं. म्हणजे ते जेव्हा तो संपण्यात येतो ना, तेव्हा म्हणजे असं खूप वाईट असं वाटतं की अरे आता हा संपणार. कारण रोजचं कसं असतं, आपल्याला माहीत असतं की आज आपल्याला हे वाचायचं आहे किंवा आपण काल काय वाचलं, तर त्या अध्यायांमध्ये जे सांगितलेले असतात किंवा ज्या कथा आहेत, गुरूंच्या ज्या लीलांचं वर्णन आहे, तर ते आपल्या पूर्ण मनात तेच चालू असतं. कारण आपण जेव्हा पारायण करतो तर त्यावेळेला आपण अगदी मनापासून करायचं आहे आणि ज्या इतर गोष्टी आहेत त्यांच्यापासून, म्हणजे जसं काही कोणाशी वादविवाद असेल किंवा ज्या गोष्टींपासून आपल्याला माहीत असतं की आपल्याला टेन्शन येणार असेल किंवा काय वाद होणार असतील, तर अशा गोष्टींपासून लांब राहायचं त्या काळात. आणि फक्त गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही केलं असेल तर त्या लीलांमध्ये तुम्ही जे अध्याय वाचले असतील तर ते अध्यायांमध्ये काय सांगितलेलं आहे याचं फक्त मनन करायचं, याचं फक्त ते आठवत राहायचं आणि तुम्ही पूर्ण त्या विश्वातच राहतात आणि अगदी छान असं वाटतं. खूप सुंदर असतं ते. म्हणून तुम्ही जेव्हा गुरुचरित्राचं पारायण कराल तर त्यावेळेला तुम्हाला त्याचे नक्कीच अनुभव येतील. म्हणून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. तुमचे सर्व संकट, सर्व दुःख, सर्व व्याधी जे काही असेल त्याच्यातून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल. आणि बरेच जण जेव्हा, म्हणजे जसं की गुरुपौर्णिमा असेल, दत्त जयंती असेल, स्वामी पुण्यतिथी असेल, तर त्यावेळेला जे काही सेवेकरी असतात तर ते पूर्ण भारतातून नाही तर पूर्ण विश्वात हे गुरुचरित्राचं पारायण केलंच जातं. म्हणजे ते इतर वेळेस जरी नाही करत काही ना, कारण वेळेअभावी किंवा नोकरी आहे, सर्व जॉब, घर वगैरे सांभाळून काही वेळेला नाही जमत, पण जे काही स्वामी भक्त आहेत किंवा जे दत्त भक्त आहेत तर ते गुरुचरित्राचं पारायण, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती वगैरे जे म्हणजे विशेष असे आहेत तर त्यावेळेला ते नक्कीच करतात. आणि गुरुचरित्राचं पारायणाचा जेव्हा सप्ताह असतो तर त्यावेळेला केंद्रात लाखो भाविक हे पारायण करत असतात. म्हणजे प्रत्येक केंद्रांमध्ये गुरुचरित्राचं पारायण सामूहिकरित्या देखील केलं जातं आणि तिथे देखील प्रचंड गर्दी असते. एवढे लोक तिथे गुरुचरित्राचं पारायण करायला बसतात आणि ज्यांना तिथे बसायला जमत नाही, म्हणजे लहान बाळ असेल किंवा काही अन्य कारणं असतील, तर मग ते घरी देखील ते गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करतात. कारण एवढी लोक करतात आणि त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होतो. आणि फक्त फायद्यासाठी म्हणण्यापेक्षा त्याच्यात नेमकं काय आहे आणि त्याच्यात जे गुरूंच्या ज्या लीला आहेत, त्यांनी ज्या लीला केलेले, जे चमत्कार केलेले आहेत, जे दैवी अनुभव आहेत त्यांचे, ते अनुभव म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या लीला आहेत तर ते वाचून आपण अनुभव घेऊ शकतो. आपल्याला छान असे अनुभव येतात आणि म्हणून आपण ते वाचायचे आहेत. म्हणून त्याचं पारायण आपण नक्कीच करा. आणि जसं की मी सांगितलं, जे शक्तिपीठं आहेत तर तिथे गुरुचरित्राचं वाचन हे सामूहिक पद्धतीने नक्कीच केलं जातं. आणि म्हणजे जर तुम्ही हे पारायण गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी असेल तेव्हा जर करतच असतील, पण हे जर तुम्ही दर महिन्याला जरी केलं तरीसुद्धा अतिउत्तम असतं. तुम्हाला शक्य असेल तर दर महिन्याला सुद्धा तुम्ही नक्कीच हे पारायण करा. त्याचे खूप असे नियम नाही आहेत. आणि गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, कशा पद्धतीने ते करायचं असतं, तर याविषयीचा व्हिडिओ ह्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार आहे की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत आणि कशा पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे. तो व्हिडिओ मी अगदी सविस्तरपणेच त्यात देखील सांगणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्कीच पहा. आणि गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही करायचा विचार करत असतील तर तुम्हाला मी विनंती करते की जर तुमच्या मनात असेल की गुरुचरित्राचं पारायण आपण अगोदर कधीही केलेलं नाही आहे, पण आता आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करा आणि त्याचे अनुभव घ्या. आणि
जेव्हा तुम्ही पारायण करणार तर त्यावेळेला त्यात जे काही सांगितलेलं आहे तर त्याचं मनन करायचं, ते आठवायचं काय आहे ते, आणि तुमचे ते 7 दिवस कुठे निघून जातील तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही. कारण आपण सकाळी उठल्यापासून तर पूर्ण रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात सारखं जे आपण अध्याय वाचलेले असतात त्याच्यातल्या ज्या लीला असतात तर तेच आपल्या मनात सारखं चालत असतं. म्हणजे पूर्ण 7 दिवस किंवा 3 दिवसाचं असेल तर पूर्ण 3 दिवस आपण ते अध्यायातलं जे आहे तेच आपल्याला कंटिन्यू आठवत असतं. आणि अगदी छान अशा मस्त आध्यात्मिक वातावरणात आणि पूर्ण घरात देखील अगदी प्रसन्न वातावरण असतं आणि आपण स्वतः देखील अति उत्साही असतो आणि अगदी मन देखील प्रसन्न असतं. त्यामुळे म्हणून नक्कीच याचं तुम्ही पारायण करणार असतील तर नक्कीच सुरुवात करा. आणि जसं काही म्हणजे काही पितृदोष असतील, मी सांगितलं त्याप्रमाणे पितृदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा जे काही आपले ग्रह दोष असतील, म्हणजे आपल्या पत्रिकेतील काही ग्रह दोष असतील, त्याचप्रमाणे आपले जे काही प्रारब्ध दोष असतील, म्हणजे आता आपण पूर्वजन्मात आपण, म्हणजे तुमचा विश्वास आहे की नाही मला नाही माहीत, पण आपण पूर्व आपलं जे काही कर्म असेल, जे काही आपला पुण्य संचय असेल किंवा पूर्वी आपण जे काही केलेलं असेल कर्म त्यानुसार, म्हणजे चांगलं असेल तर आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळेल. आणि जर चुकून, आता स्वतःहून तर आपण कधी काही वाईट करतच नाही, पण अनावधानाने आपल्याकडून काही ना काही चुकीचं घडतं आणि त्यामुळे त्याचा दोष आपल्याला लागतो आणि ते आपल्या, म्हणजे आपण जे प्रारब्ध म्हणतो तर ते आपल्याला, ते प्रारब्ध म्हणून आपल्याला जे काही नशीब आपण म्हणतो तर ते आपल्याला ते भोगावं लागतं. म्हणून आपल्याला जो प्रारब्ध दोष असेल, अनावधानाने चुकून आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात आणि तो दोष आपल्याला असतो आणि ते आपल्याला, जर ते चांगलं कर्म असेल तर त्याचं फळ चांगलं मिळतं, पण ज्या काही चुका असतील, जे काही आपण वाईट वागलो असू तर त्याचं आपल्याला, त्याचे जे दोष असतात तर ते आपल्याला लागतात आणि ते आपल्याला भोगावेच लागतात. म्हणून जे गुरुचरित्र जे ग्रंथ, हा परमपवित्र असा जो ग्रंथ आहे, वेदतुल्य असा हा ग्रंथ आहे आणि याच्या पारायणाने जे प्रारब्ध दोष असतील तर ते देखील नाहीसे होतात. आणि जर प्रखर असे प्रारब्ध दोष असतील तर कमीत कमी त्यांची तीव्रता तरी कमी होते. म्हणजे खूप तीव्र प्रारब्ध दोष असतील तर कमीत कमी त्यांची तीव्रता कमी झाल्यामुळे आपण ते सहजासहजी आपण ते फेस करू शकतो. आणि हा देखील आपल्याला गुरुचरित्र वाचल्याचा एक अतिशय असा, म्हणजे अगदी महत्त्वाचं त्याचा आपल्याला अनुभव मिळतो आणि खूप छान असं हे पारायण आहे. तुम्ही नक्कीच करा, तुम्हाला याचे नक्की अनुभव मिळतील. आणि याचं पारायण जर तुम्ही आत्तापर्यंत कधीही केलेलं नसेल तर नक्की करा. कारण आपण कितीही बिझी असलो तरी देखील आपण हे करू शकतो. म्हणजे तुमचा जॉब असेल किंवा काहीही असेल तरीसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून हे पारायण नक्कीच करू शकतात. कारण मी स्वतः अशा लोकांना पाहिलेलं आहे की ते खूप बिझी असतात, की त्यांना वेळसुद्धा नसतो, तरी देखील ते वेळात वेळ काढून पारायण करतात. कारण नेहमी आपलं काय असतं की नाही, मला वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही, आपण असं म्हणून आपण ते टाळत असतो. पण जर खरंच आपल्याला करायचं असेल तर आपण ते कुठल्याही प्रकाराने पारायण करू शकतो. 7 दिवस थोडे कष्ट घेऊन आपण सकाळी पहाटे लवकर उठून देखील करू शकतो. आणि गुरुचरित्राचं पारायण आपण हे सकाळी 3 वाजेपासून तर दुपारच्या 4 वाजेपर्यंत आपण हे पारायण केव्हाही करू शकतो. म्हणजे 3 वाजेपासून तर दुपारच्या 4 वाजेपर्यंत, म्हणजे पहाटे 3 वाजेपासून तर दुपारी 4 वाजेपर्यंतचा जो कालावधी आहे तर त्याच्यात देखील आपण हे पारायण करू शकतो. फक्त दुपारची 12 ते 12:30 किंवा दुपारची 12 ते 1 हा वेळ सोडून मग तुम्ही राहिलेल्या पूर्ण वेळेत ते पारायण करू शकतात. म्हणून तेवढा वेळ तुम्ही नक्कीच काढा, जरी तुम्ही जॉब करत असतील किंवा कितीही बिझी असतील तरी. आणि जे रोजचे ठरलेले अध्याय असतात, म्हणजे 7 दिवसाचं पारायण असेल तर रोजचे जे अध्याय ठरलेले असतात तर ते अगदी खूप त्याला वेळ देखील लागत नाही. जर तुम्ही, म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 2.5 तासात ते वाचून होतात. आणि जर तुम्ही अगोदर देखील कुठले स्तोत्र वगैरे वाचत असतील तर तुम्हाला तेवढा देखील वेळ लागणार नाही. म्हणून ते तुम्ही सकाळीसुद्धा करू शकतात आणि नंतर तुमचं जॉब वगैरे असेल तर त्याला तुम्ही जाऊ शकतात. म्हणून हे पारायण तुम्ही एकदा नक्की करा. कारण तुम्ही एकदा केलं नाही की तुम्हाला नक्कीच ते पुन्हा पुन्हा करावं असं नक्कीच वाटेल. आणि सर्व संकटांवर, सर्व व्याधींवर, सर्व पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, ग्रह दोष असतील किंवा आपला प्रारब्ध दोष असेल तर त्याच्यावर अतिशय रामबाण असा हा उपाय आहे. म्हणून नक्कीच करा. आणि मला तरी वाटतं की आपण म्हणजे
की हे तर दर महिन्याला तुम्ही करू शकत असतील तर नक्कीच करा, पण कमीत कमी वर्षभरात 3 पारायणं तरी आपल्याकडून व्हायला हवी. आणि जर 3 पारायण जरी तुम्ही करूच शकत नसतील, की तुम्ही खूपच बिझी असतील किंवा जे काही असेल ते, पण कमीत कमी तुम्ही जन्माला येऊन एकदा तरी हे पारायण करा. कारण ह्या जन्मात तुम्ही आलेले आहेत, तर श्री गुरुचरित्र या दिव्य अशा वेदतुल्य अशा ग्रंथाचं पारायण कमीत कमी एकदा तरी करा, नक्कीच करा. आणि हे वाचून तुम्हाला नक्कीच छान वाटेल. म्हणजे हे मी एवढं का सांगते, कारण मी स्वतः याचे अनुभव घेतलेले, मला प्रचंड आवडतात. ते श्रीपाशी वल्लभ चरित्रामृत असो की श्री गुरुचरित्र असो, मला हे खूप आवडतात. तुम्ही देखील हे नक्की याचं पारायण करा आणि याचे अनुभव स्वतः घ्या. कारण कसं असतं की आपण दुसऱ्याचे अनुभव ऐकायला आपल्याला खूप आवडतं. कारण हे जेव्हा आपण वाचतो ना, जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेला आपल्याला अनेक असे अनुभव येतात, खूप प्रचिती येते. पण म्हणजे आपले जे काही संकट असतात ते तर दूर होतातच, पण त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण हे अतिशय अंतःकरणाने वाचतो, पूर्ण देवाशी एकरूप होऊन जेव्हा आपण हे वाचत असतो, तर त्यावेळेला आपल्याला याचे अनुभव खूप सारे अनुभव येतात. फक्त एवढं आहे की ते तुम्ही अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भावभक्ती अंतःकरणाने वाचावं, हेच मी सांगेल. कारण ज्याची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे देव त्याला पावत असतो, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. बस एवढंच सांगायचं होतं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत याविषयी असणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.